नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बजरंगबली की जय. हनुमानांची जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते. बजरंगबलींच्या भक्तांसाठी हा दिवस खूप खास आहे. यावर्षी म्हणजे 2024 मध्ये हनुमान जयंती कधी आहे, हनुमान जयंतीचा शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि या दिवशी करायचे उपाय हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर मंडळी, दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानजींची जयंती साजरी केली जाते. या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला. हनुमानांचे खऱ्या मनाने स्मरण केले तर ते प्रत्येक संकटात भक्तांचे रक्षण करतात. यंदा भगवान हनुमानांची जयंती 23 एप्रिल 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. विशेष म्हणजे जेव्हा हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटीने वाढते. हे दोन्ही दिवस बजरंगबलीला समर्पित आहेत. या दिवशी हनुमानजींची विशेष आकर्षक सजावट, पठण, भजन, व्रत, दान, पठण, कीर्तन इत्यादी केले जाते. आता आपण हनुमान जयंती 2024 चा शुभ मुहूर्त जाणून घेऊयात. पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 23 एप्रिल 2024 रोजी पहाटे 3:25 वाजता सुरू होईल आणि 24 एप्रिल 2024 रोजी पहाटे 5:18 वाजता समाप्त होईल. सकाळी हनुमान पूजेची वेळ ही सकाळी 9:03 ते दुपारी 1:58 पर्यंत असणार आहे आणि याचबरोबर रात्री हनुमान पूजेची वेळ ही रात्री 8:14 ते 9:35 पर्यंत असणार आहे. आता आपण हनुमान जयंतीची पूजाविधी जाणून घेऊयात. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. बजरंगबलींसमोर उपवासाची शपथ घ्यावी. या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करणे शुभ असते. हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलीला अर्पण करा. चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा. पूजेमध्ये बजरंगबलीला आवडता प्रसाद गूळ आणि हरभरा यांचा समावेश करा. बुंदीचे लाडूही अर्पण करता येतात. यानंतर 7 वेळा हनुमान चालीसा पठण करा. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी घरात रामायण पठण करणे उत्तम मानले जाते. आरतीनंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे, अन्न आणि पैसे गरजूंना दान करावेत. आता आपण हनुमान जयंतीच्या दिवशी कोणते उपाय करता येतील ते पाहणार आहोत. तर हनुमान जयंतीच्या दिवशी हे उपाय करा. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला गुलाबाच्या फुलांमध्ये केवडा अर्पण करा. यामुळे हनुमान पटकन प्रसन्न होतात. तसेच नोकरीत येणारे अडथळे दूर होतील. जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुपात सिंदूर मिसळून हनुमानजींना लावा. यातून आरोग्य लाभ मिळते. व्यवसाय वाढण्यासाठी हनुमान जयंतीला बजरंगबलीला सिंदूर अर्पण करा. हनुमान जयंतीला मंदिराच्या छताला लाल ध्वज लावणे शुभ असते. यामुळे अचानक येणाऱ्या संकटातून मुक्ती मिळते. आर्थिक समृद्धीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कागदावर सिंदूर लावून स्वास्तिक बनवा आणि आधी हनुमानजींना अर्पण करा आणि नंतर ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. यामुळे तुमची आर्थिक समृद्धी होते. तर मंडळी, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये हनुमान जयंती कधी आहे, पूजाविधी, शुभ मुहूर्त आणि हनुमान जयंतीच्या दिवशी करावयाचे उपाय हे जाणून घेतलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.